जय श्रीकृष्ण. श्रीमद भागवत दशमस्कंद. विषय दशमस्कंदाचे तात्पर्य. भागवताचे फळ म्हणजे दशमस्कंद होय. दशमस्कंदाची कथा सांगताना शुकाचार्य जणू काही आनंदाने फुलूनच गेले आहे. ही शुकाचार्याच्या इष्टदेवतेची कथा आहे. 7 दिवसात मुक्ती देणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ होय. अनेक जन्मात साधना करूनही न मिळणारी दुर्लभ मुक्ती राजा परीक्षिताला 7 दिवसात मिळाली. मुक्ती त्याला मिळत असते की ज्याचे मन मेलेले असते. पूर्वजन्मीच्या शरीराचा नाश होतो, पण पूर्वजन्माचे मन सोबत घेऊनच जीवाला या जन्माला यावे लागते. कोणत्याही उपायाने मनाचे मन पण घालवायचे आहे. मनाला सांसारिक विषयापासून दूर करून कृष्णकथेत गुंतवून टाका. भागवत कथा ज्ञान, वैराग्य आणि कृष्णप्रेम वाढविणारी आहे. भागवत कथा श्रोत्यांना कृष्णप्रेमाचे वेड लावते. श्रीकृष्ण लीला निरोध लीला आहे. मनाचा निरोध करायला सांगितले आहे. जगाचे विस्मरण, भगवंताची आसक्ती म्हणजेच निरोध होय. सांसारिक बंधन सुटल्यावरच ब्रह्मसंबंध जोडला जातो. दशमस्कंदाच्या आरंभी शुकाचार्य परीक्षिताला म्हणाले, 7 दिवसापासून एकाच आसनावर बसून आहेस. तुला पाणी प्यायचे आहे का? काही खायचे आहे का? तू खाऊ आणि पिऊ शकतोस. परीक्षित म्हणाला, महाराज, अन्नच काय, पण मी पाण्याचाही त्याग केला आहे. ज्या तहानेने त्या ऋषीच्या गळ्यात मृत सर्प हार मानून टाकला होता, ती तहानभूक आता मला मुळीच त्रास देत नाही. कारण आपल्या मुखाने वाहत असलेल्या कथामृताचे पान करीत असल्यामुळे मला भूक अथवा तहान त्रास देऊ शकत नाही. कथेत अशी तन्मयता असली पाहिजे. या कथेत रंगवलेले मन जगाची आठवणच करत नाही. दशमस्कंद हे तर भगवंताचे हृदय आहे. त्यात श्रीकृष्णाची लीला वर्णन करण्यात आली आहे की जिने अनेकांना प्रेमवेडे करून सोडले आहे. शुकाचार्यासारखे विरागीही कृष्णकथेत मोह सोडू शकले नाहीत. शुकाचार्याने राधाकृष्णाची प्रार्थना केली की हे भगवान, माझ्या हृदयात विराजमान होऊन आपणच ही कथा सांगावी. वसुदेव सत्यगुणाचे स्वरूप आहे. विशुद्ध चित्त म्हणजे वसुदेव होय. निष्काम बुद्धी म्हणजे देवकी होय. या दोघांच्या मिलनाने भगवंताचा जन्म होत असतो. कंस म्हणजे अभिमान, जो जीव मात्राला बंद करून ठेवतो. सर्व जीव या संसाररूपी कारागृहात बंद झालेले आहेत. जीव जोवर कामाच्या अधीन असतो तोवर तो स्वतंत्र नसतो, तो बद्धच असतो. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, असे तुकाराम महाराज म्हणतात. मायेचा आश्रय घेतल्याशिवाय भगवंत अवतारच घेऊ शकत नाही. शुद्ध ब्रह्माच्या स्वरूपात अवतार होऊ शकत नाही. जर ईश्वर शुद्ध ब्रह्माच्या स्वरूपात अवतरले तर ज्याला त्यांचे दर्शन होईल तो तर उद्धरूनच जाईल. भागवत शुद्ध एकादशीला बलरामदादा प्रगटले. बलरामदादा शुद्ध ब्रह्माचे स्वरूप होय. प्रथम शब्दब्रह्म प्रकट होत असते, नंतर परब्रह्म अवतरते. गोकुळात परब्रह्म अवतरले. जी दुसऱ्याला यश देते ती यशोदा. जो सर्वांना आनंद देतो तो नंद. विचार, वाणी, वर्तन, सदाचाराने जो दुसऱ्यांना आनंद देतात त्यांच्याच घरी भगवान अवतार घेतात. जो सर्वांना आनंद देतोस त्याला परमानंद मिळतो. उत म्हणजे ईश्वर, सव म्हणजे प्राकट्य. ईश्वराचे प्राकट्य म्हणजे उत्सव. उत्सवात धन नव्हे तर प्रेम मुख्य असते. उत्सव हृदयात साजरा झाला पाहिजे. आपल्या शरीराला मथुरा आणि हृदयाला गोकुळ बनविले आणि नंद महोत्सव साजरा कराल तर हृदयरूपी गोकुळात परमात्मा प्रगट होतो. नंद महोत्सवाचा आरंभ प्रातःकाळी 4 वाजता झाला होता. म्हणून हा उत्सव ब्राह्ममुहूर्ताने साजरा करावा. ध्यान धारणेची सर्वात उत्तम वेळ ब्राह्ममुहूर्त होय. वृंदावनात बरेच संत नंद महोत्सवाच्या 18 श्लोकांचा नित्यपाठ करतात. नवमीच्या दिवशी महोत्सव झाला. श्रावण वद्य द्वादशीच्या दिवशी भगवान शंकर गोकुळात आले. शंकर योगेश्वर आहेत. कृष्ण योगेश्वर आणि शंकर योगीश्वर आहेत. नंदाच्या गावाजवळ आजही आशेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तेथे भगवान शंकर गोपाळकृष्णाच्या दर्शनाच्या आशेने बसले आहेत, म्हणून त्यांना आशेश्वर असं म्हणतात. पूत म्हणजे पवित्र. जी पवित्र नाही ती पुतना. पुतना म्हणजे अविद्या, अज्ञान. या विश्वात ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीही नाही.
आत्मस्वरूपाच्या ज्ञानालाच ज्ञान म्हणतात. पुतना वासनेचेच रूप आहे. अज्ञानामुळे वासनेचा जन्म होतो. पुतना चतुर्दशीला आली कारण तिने 14 ठिकाणी मुक्काम केला होता. अविद्या, वासना, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त अशा 14 स्थानात पुतना वास करते. 6व्या अध्यायाच्या 22 ते 25 श्लोकात बालरक्षा स्तोत्र आहे. शकटासुराच्या प्रसंगाचे रहस्य आहे की तुम्ही देवाला आपल्या प्रपंचाच्या गाडीखाली ठेवाल तर तुमची ही गाडी उलटेल. ज्याच्या जीवनात देवाचे स्थान गौण आहे त्याच्या संसाराची गाडी उलटूनच जाते. भगवंताला गाडीवर ठेवा आणि गौण वस्तूला गाडीच्या खाली ठेवा. काम, क्रोध, लोभ हेच शकटासूर होय. शकटासूर वधाच्या वेळी श्रीकृष्णाचे वय 108 दिवसांचे होते. जेव्हा आपल्या शिरावर शकटासूर स्वार होईल त्यावेळी 108 मण्याची माळ घेऊन भगवंताचा जप करावा. रजोगुणाचे परिपाकच तृणावर्त होय. काम, क्रोध रजोगुणाचेच पुत्र आहेत. मनात रजोगुणाचा प्रवेश होताच मन चंचल होते. बुद्धी जेव्हा भगवंताशी विन्मुख होते तेव्हा रजोगुण रूपी तृणावर्त मनात घुसून त्याला चंचल करते. जेव्हा जगाचे सौंदर्य पाहण्यात जीवाला सुख वाटू लागते तेव्हा समजावे की डोळ्यात तृणावर्त येऊन बसला आहे. मग भगवंत दर्शनच देत नाही. वृंदावनातील साधू म्हणतात, नारायणासारखा कृष्ण नव्हे तर नारायण कृष्णासारखे आहेत. नारायणात 60 तर श्रीकृष्णात 64 गुण वर्णिले आहेत. ते 4 गुण असे: रूप माधुरी, लीला माधुरी, वेणू माधुरी आणि प्रिया माधुरी. 4 हाताच्या नारायणापेक्षा 2 हाताचे श्रीकृष्ण श्रेष्ठच आहे. कृष्ण हातात शस्त्र ठेवीत नाही. एका हाताने बासरी तर दुसऱ्या हाताने खडी साखर घेतो. श्रीकृष्णाचे सौंदर्य असे आहे की ते पाहिल्यानंतर जगातील कोणतेही सौंदर्य मनाला रुचतच नाही. श्रीकृष्ण अतिशय सुंदर आहेत. ज्यांचे मन सुंदर आहे त्यांच्या घरचे लोणी कृष्ण ग्रहण करतात. श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीलेचे तात्पर्य आहे की गोपींची जिवंतपणीच मुक्ती आणि गोपींना मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने गोकुळामध्ये लीला केली होती. श्रीकृष्णासारखे प्रेम कुणीच करू शकत नाही. एकांतात श्रीकृष्णासाठी जो रडतो त्यालाच कृष्ण येऊन भेटतात. दामोदर लीला ज्ञान आणि तप यांच्यावर भक्तीने मिळवलेल्या विजयाची कथा आहे. दामोदर लीलेच्याद्वारे भगवान दर्शवतात की जोपर्यंत जीव अहम आणि ममता सोडत नाही तोपर्यंत 2 बोटाचे अंतर कायमच असते. अशा प्रकारे जीव देवाला प्राप्त करू शकत नाही. भगवंत लौकिक दोरीने नव्हे तर प्रेमाच्या दोरीने बांधले जाऊ शकतात. भक्ताच्या प्रेमाशिवाय दुसरे कोणीही त्यांना बांधू शकत नाही. ईश्वर जोपर्यंत प्रेमरज्जूने बांधला जात नाही तोपर्यंत जीवाचे माया बंधन तुटत नाही. अशा प्रकारे भगवंताने दाखवले की तो भक्ताच्या अधीन आहे. ज्ञानी तपस्वी देवाला ओळखू शकतात पण त्याला बांधू शकत नाहीत. भगवंत म्हणतात, मी मुक्ती देतो पण भक्ती देत नाही. जर मी भक्तीचे दान देईल तर मलाच बांधून घ्यावे लागेल. कृष्णाला पोटावरून बांधले गेले म्हणून त्याचे नाव दामोदर असे पडले. दामोदर लीलेद्वारे भगवान सांगतात, जेव्हा जीव स्वतःला बांधतो तेव्हा मी त्याला बंधनातून मुक्त करतो. दामोदर लीला ही बंधन लीला आहे तर यमलार्जुन ही मोक्षकथा आहे. संपत्तीची विपुलता आणि सद्बुद्धी प्रायतः सोबत नसतात. ह्या शरीराचा उपयोग केवळ भोगविलासासाठी करणारा जीव पुढील जन्मी वृक्ष बनतो. भगवान म्हणतात, हे शरीर कुणाचेच नाही, मी ते जीवाला दिले आहे. हे शरीर माझे आहे कारण मी ते माझ्या कृपेने जीवाला दिले आहे. वृक्ष जड नाही पण ती तर पापयोनीच आहे. वृक्षाला 6 ऋतूंचे नाना प्रकारचे प्रहार सहन करावे लागतात. भगवंताने वृक्षात प्रवेश केला म्हणून यमलार्जुनाचा उद्धार झाला. ज्याच्या अंतःकरणात भगवंताचा प्रवेश होतो त्याचा उद्धार निश्चितच होत असतो. श्रीकृष्णाच्या बासरीचा ध्वनी जीवमात्रांना रात्रंदिवस हाक देत असतो. पण प्रपंचातील मोहक विषयात फसलेल्या जीवांना ती हाक ऐकूच येत नाही. यमुना म्हणजे भक्ती. तिच्या काठी 2 संकट येतात. एक वत्सासूर म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा. दुसरे बकासूर म्हणजे दंभ
बगळा दंभाचे प्रतीक होय. भक्तीच्या काठीत दंभ येऊन वास करीत असतो. त्याच्या चक्रात फसू नये. ढोंगासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याच्या पापांना प्रायश्चित्त आहे, दंभाला प्रायश्चित्त नाही. ज्याचे बाहेरचे वर्तन सभ्यपणाचे आणि आतील मन मात्र अमंगल असते तो बकासूरच होय. बगळ्याची चोच आहे लोभ. कीर्ती आणि धन याचा लोभ आपल्यासमोर घेऊन दंभही घेऊन येत असतो. दंभही सोबत येतो. अघ शब्दाची अर्थ आहे पाप. अघासूर पापाचे प्रतीक होय. पाप करण्यातच सुख मानणारी व्यक्ती अघासूर समजावी. अनेकदा पापी व्यक्ती सुखी असलेली आढळते, पण ते त्याच्या पापामुळे नव्हे तर पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे त्याला इतके सुख मिळत असते. अन्यथा पापाचे फळ दुःखच मिळत असते. कोणी पुण्यशील पुरुष दुःखी झालेला दिसला तर समजून घ्यावे की पूर्वजन्मीच्या पापाचे फळ त्याला मिळत आहे. पुण्याचे फळ दुःख नसते. पापाच्या जाळ्यातून सुटणे सोपे नाही. आपण पाप करीत आहो असे समजून हे माणूस पापकर्म सोडूही शकत नाही. जोपर्यंत पुण्याचे बळ वाढत नाही तोपर्यंत पापाची सवय सुटत नाही. पापाला मनात थारा देऊ नये, कारण शरीरापेक्षा जिभेने, जिभेपेक्षा डोळ्याने आणि डोळ्यापेक्षा मनाने अधिक पाप करीत असतो. अजगराच्या तोंडात घुसलेले बालगोपाल आपणहून बाहेर निघणे शक्य नव्हते. श्रीकृष्णाने त्यांना बाहेर काढले. पापरूपी अघासुराला व्यक्ती स्वतःहून बाहेर काढू शकत नाही. कोणी संत किंवा परमेश्वरच त्याला काढू शकतो. पापाचा विचार मनात येताच त्याला नष्ट केले पाहिजे, नाहीतर सापाच्या विषाप्रमाणे ते शरीरात काही वेळ राहिल्यास वाचणे अशक्य होईल. पुण्य कृष्णार्पण केले जाऊ शकते. पापाचा दंड मात्र स्वतःलाच भोगावा लागतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.